Today's play activity is counting race, which comes under the category of physical development of preschool student. So this play activity can be shared with preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to learn to count and to play the game as a team. For this we need a large group of students, and material required is small objects such as counters, beads, seeds, stones, small blocks, number cards. How we have to play this activity? Divide the class into 2 or more 3 teams. Place a pile of counters in the different corners of the room. Call out a number. One child from each team must run to the pile of counter and pick the stated number of the counters and run to you. For example, if 3 is called out, the child has to pick only 3 counters. Continue till all the team members have had a chance. One variation is possible. Ask children to stand in a line, give a number card to each child, and ask each child to bring the number of counters that is on the card. Let them place it on the ground for the other children to check. The second variation is possible. The first variation could also be played as a race. All the children run together to pick the number of counters you have asked. The children must bring the correct number of counters and place it on the floor for you to check. ही काउंटिंग रेस प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा शारीरिक विकास आणि आकलन क्षमता वाढण्यासही मदत होते. ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या छोट्या वस्तू घ्यायच्या आहे, जसं नंबर कार्ड्स असतील किंवा छोटे ब्लॉक्स असतील किंवा मणी असतात किंवा गोटे असतात किंवा कुठलं असे मोठे एखादे दाणे जसं राजमा किंवा शेंगदाणे असे दाणे. तर हे आपल्याला क्लासरूममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवायचे आहे, जेणेकरून मुलांची एका ठिकाणी गर्दी होणार नाही आणि मुलं पडतील नाही त्यासाठी. आणि मग हा गेम आपण खेळताना टीचर एखादा नंबर म्हणते आणि जर टीचरनी समजा 3 म्हटलं असेल तर प्रत्येक ग्रुपमधला म्हणजे जे आपण वेगवेगळ्या टीम केलेले आहे, पूर्ण क्लास आपण वेगवेगळ्या क्लासमध्ये वेगवेगळ्या टीममध्ये डिवाईड केलेला आहे, तर त्या प्रत्येक टीममधून एक मुलगा येतो आणि तो 3 कुठल्याही वस्तू म्हणजे मॅम जर 3 नंबर म्हणत आहे तर मग 3च वस्तू आणायच्या आहे कुठल्याही ग्रुपमधून. मग इथे जे वेगवेगळे ग्रुप ठेवलेले आहेत त्या वेगवेगळ्या ग्रुपमधून एखादा मुलगा एका ग्रुपमध्ये जाईल, दुसऱ्या टीममधला मुलगा दुसऱ्या पाईलवर जाईल आणि त्याच्यातून तो त्याच्याकडे जर ब्लॉक्स असतील तर 3 ब्लॉक आणेल, कोणी 3 दाणे आणतील, कोणी 3 फ्लॅश कार्ड्स आणतील. असे हे असं 1 बाय 1 आपल्याला खेळायचं आहे, जेणेकरून प्रत्येक मुलाला चान्स मिळेल. ह्याच्यामध्ये एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की सगळे मुलं एका लाईनमध्ये उभे आहे आणि प्रत्येकाला एक एक नंबर दिलेला आहे. आपण तो त्यांना नंबर कार्ड देऊ शकतो किंवा त्यांच्या टी शर्टवर युनिफॉर्मवर तो नंबर आपण चिपकवू शकतो किंवा त्यांच्या हातात देऊ शकतो तो नंबर. आणि ज्यांच्याकडे जो नंबर आहे तेवढ्याच नंबरचे ते बेड्स आणतील किंवा काउंटर्स आणतील किंवा आपण जेही क्लासरूममध्ये वापरलेल्या आहे वस्तू त्याच्यापैकी कुठल्याही वस्तू ते घेऊन येतील. पण तेवढ्याच जेवढा नंबर त्यांच्या इथे लिहिलेला आहे त्यांच्याजवळ जो फ्लॅश कार्ड आहे, जो नंबर आहे त्या फ्लॅश कार्डवर तेवढेच म्हणजे 3 नंबरचा फ्लॅश कार्ड त्यांच्याजवळ असेल तर तेवढ्याच ते 3 बीड्सच आणतील किंवा 3 स्टोनच आणतील. अशा पद्धतीने हे एक व्हेरिएशन होऊ शकतं. आणि परत दुसरं व्हेरिएशन ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं की हा आपण एक रेसिंग गेमसारखा खेळू शकतो. म्हणजे मुलांना उभं करायचं आहे लाईनमध्ये आणि त्या मुलांची रेस राहील की कुठल्या ग्रुपमधला मुलगा पटकन जाऊन येतो. म्हणजे प्रत्येकच टीममध्ये आपण जर 5-5 मुलं असतील तर 1 to 5 नंबर्स आपण देऊ शकतो प्रत्येक टीममध्ये. आणि अशा पद्धतीने मॅम जर 5 नंबर म्हणत असेल तर मग 5 नंबर लिहिलेला जो मुलगा आहे प्रत्येक टीममधला तो पटकन जाईल आणि 5 वस्तू आणून देईल आणि तो त्या फ्लोअरवर ठेवेल आणि बाकीचे मुलं चेक करतील की त्याने बरोबर आणले आहे का किंवा मॅम चेक करतील आणि मग तो त्या टीममधले असे सगळे मुलं खेळून झाले की त्या कुठली टीम विनर आहे अशी एक आपण रेससुद्धा घेऊ शकतो.